नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत सीवूडला. एक फेमस जागा नाव आहे. नेम इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह, दॅट इज रिफ्युएल. आणि आमच्या समोर आहेत त्यांचे फाउंडर मिस्टर प्रवीण कदम आणि मिसेस कदम. नमस्कार साहेब. नमस्कार. 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 प्रवीण साहेब, तुम्ही एक सांगा की तुम्ही या क्षेत्रात कधी आणि कसं? मला ह्या क्षेत्रात 10 वर्ष झाले. 10 years. ओके. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. त्यानंतर बेसिकली तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहात? हां, ग्रॅज्युएट आहे. त्यानंतर मी प्रीसी ट्रेनिंग केलं. ओके. नंतर मी क्रूजवरती कामाला होतो 2002मध्ये रॉयल एलएमके क्रूजवरती. तिथं मी 1 वर्ष सेल केलं. त्यानंतर मग मी थोडं गॅप पडला आता 3-4 वर्षाचा आणि परत मी हा व्यवसाय चालू केला. तुम्ही 3 वर्षात एक सेलिंग केला होता, फॉरेन कंपनीमध्ये जॉब केला होता, चांगला एक डॉलरमध्ये सॅलरी मिळत होती नाही का, सडनली युरोमध्ये. आणि सडनली तुम्हाला आज एक लँडमध्ये येऊन काम करायचं थोडंसं कठीण काम आहे. तर तुम्हाला कधी वाटलं की नाही आपण लँडवर जाऊन करावं म्हणून? नाही, माझी अगोदरपासून इच्छा होती की स्वतःचं काहीतरी करायचं. मी चांगला एक्सपिरियन्स घेतला, US स्टँडर्ड्स बघितले, हायजिनिक बघितले, त्यांचं कसे काय ठेवलं जातं आणि त्याप्रकारे मी इथे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो आहे. आणि चांगला पब्लिककडून पण रिस्पॉन्स आला मला की हा तुमचं जरा हायजिनिक वगैरे व्यवस्थित आहे. ते एक ॲप्रिशिएबल पण खूप वाटतं आम्हाला की कस्टमर स्वतःहून बोलतात की आम्हाला इथं साफसफाई खूप चांगली वाटते, स्वच्छता खूप दिसते. बिकॉज इट टॉक्स अबाउट हेल्दी फूड. सर, युअर नेम इज व्हेरी कॅची, रिफ्युएल. त्याच्यावर थोडंसं वर्णन करा. फ्युएल म्हणजे जे आपण गाडीला वगैरे लावतो, तसंच मग माणसांसाठी पण आम्ही रिफ्युएल म्हणून तुम्ही इथं येऊन तुम्ही तुमच्याकडे जेवा आणि रिफ्युएल घेऊन स्वतःला एनर्जी भरून घ्या. व्हेरी गुड. तर त्यासाठी तुम्ही तसं प्रेरणा घेऊन केलं? तसं प्रेरणा घेऊन घेतलं. सर, आज तुमच्या या रेंजमध्ये भरपूर कॉम्पिटिशन झालेलं आहे. म्हणजे आज जर आपण बघायला गेलो तर हाय प्रोफाईल किंवा लो प्रोफाईलसुद्धा लोक याच्यामध्ये यायला लागले. तर तुम्ही कॉम्पिटिशनचे कसं समोर जाता? काय नाही, आम्ही आमच्या प्रकारे काम करतो. आम्ही 100% द्यायला बघतो पब्लिकला, सर्विस द्यायला बघतो, टेस्ट द्यायला बघतो. त्यावरती मग डिपेंड्स कसं काय होते. सर, लोकांची खूप स्तुती केली. म्हणजे काय म्हणतात की सीवूडला एक जागा आहे, फेमस लँडमार्क आहे. तर तुम्हाला कधी लोक म्हणजे तुमच्याकडे लोक प्रेरणा तुमच्याकडनं खूप प्रभावित आहेत नाही? सो व्हॉट मेक्स यू स्पेशल देन अदर्स? सगळ्यात पहिली गोष्ट की माझ्याकडे आज 2.5 वर्ष आले. माझ्याकडे हे असे कस्टमर आहेत जे माझ्याकडे पहिल्या दिवसापासून येतात. इथं थोडा वॉकिंगचा प्रॉब्लेम आहे, थोडा आउटस्कटला असल्यामुळे, पण माझ्याकडे फिक्स कस्टमर्स खूप आहेत. आणि ह्याचा हे प्रूफ करतं की त्यांना आवडतं आणि त्यासाठी वारंवार ते येतात इथे. असं पण मगाशी आपण चर्चा करत असताना तुमचं तर मेनू कार्ड दाखवा ना. आम्ही तुमच्याशी जेव्हा चर्चा करतो ह्यांचा मेनू कार्ड एक आहे बघा, एक सुपर मेनू कार्ड आहे. त्या मेनू कार्डवर त्यांचा जो रेट आहे एवढं स्वस्त नाही ठेवलेलं आहे की सर्वात महागातला जे दिसतोय ते एक 100 रुपयाचा आहे. बाकी ॲव्हरेज रेट 70 रुपीज. इट्स जस्ट अ अनबिलिव्हेबल प्राईस, दॅट टू ॲट सीवूड, द मोस्ट कॉस्टलीस्ट प्लेस इन नवी मुंबई. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्याकडे ब्रेड बटर जो मिळतो तो फक्त 15 रुपयाला मिळतो. म्हणजे हाऊ डू यू मॅनेज दिस? वी हॅव टू आज अ जेंटलमॅन हिअर. इट वॉज अ ब्युटिफुल प्रोडक्ट व्हॉट इज डुईंग इट. सर, ह्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे लोक म्हणतात की बाबा मला डायबिटीज आहे किंवा मला दुसरं काही प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यावेळी तुम्ही लोकांकडनं काही कन्सल्टेशन तर देत असतात? नाही, आमच्याकडे कुठलाही ज्यूस अगोदर ऑर्डर केली तर सगळ्यात पहिले विचारलं जातं की आईस अँड शुगर आहे का. म्हणजे ते आता सगळ्यांच्या तोंडात कस्टमर आले, ऑर्डर केली, आईस अँड शुगर पाहिजे का. अच्छा. ते सगळ्यात पहिलं विचारलं जातं आमच्याकडे. तुम्ही लोकांना त्याचं नॉलेज दिलं? नॉलेज. हां, कुठलं काही ऑर्डर केली तर सगळ्यात पहिलं आईस अँड शुगर हवं आहे का. ओके. त्यानंतर मग पुढचं हे केलं जातं. कधी कधी काय असतो की काही फळंसुद्धा आपल्यासाठी हानिकारक असतो. तर त्यावेळी मग तुम्ही लोकांना काय कन्सल्टेशन, जसं लोकांना असं एक मत आहे की केळी खाल्ली की वजन वाढतं, त्यावेळी तुम्ही लोकांना असं कन्सल्टेशन देता का वगैरे की बाबा एखादा हा फळ खावा तुमच्याकडे चांगलं आहे, किंवा जसं आपण डाळिंब आहे दॅट इज व्हेरी नाईस फळ, आपल्याला डेली व्हेरी हेल्दी. तर त्यावर तुम्ही लोकांना काय म्हणजे मार्गदर्शन देत असतं? हां, पहिली गोष्ट तर जे येतात असे त्यांच्याकडे स्वतःकडे आजकाल खूप स्वतःकडे नॉलेज असतो. आजकाल पब्लिक हेल्थ कॉन्शियस झाले, त्यामुळे ते स्वतः डिसाईड करते काय. त्यात आमच्याकडे एक ड्रॅगन फ्रूट म्हणून आहे, विच इज द बेस्ट फ्रूट फॉर द हेल्थ. आता ड्रॅगन फ्रूट ओके, ते आता आम्ही कट करून ठेवलं. हां, ते सगळ्यात बेस्ट आहे सगळ्या ह्याच्यावरती, म्हणजे तुमच्या हेल्थसाठी सगळ्यात बेस्ट फ्रूट तो आहे ड्रॅगन फ्रूट.
तर ते आमच्या इथे जास्ती विकला जातो आणि पब्लिक पण आवडीने पिते ते. लोकांनी एक मत तयार केलेलं आहे की मराठी माणूस एक बिझनेस करू शकतो. आणि आज आमच्यासमोर एक तरुण व्यक्ती आहे जो परदेशात जाऊन शिकून आला आणि त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केला. तर तुम्ही आमच्या मराठी बांधवांना काय मेसेज द्या? असं काय नसतं की मराठी माणूस बिझनेस नाही करू शकत, ते काय नाही. असं काही नाही. असं काय असं म्हण आहे की मराठी माणूस चांगलं बिझनेस करू शकतो. असं आपल्याला आपण संख्येमध्ये बघायला गेलो तर आपण कमी दिसतो नाही का? मला असं वाटत नाही. असं वाटतं नाही, तुम्ही पण मराठी. हो, मी मराठी आहे, पण तुम्हाला असं बोलतोय की जर आपण मास क्वांटिटीमध्ये बघायला गेलं लोकांनी एक स्टेटमेंट तयार केलेलं आहे की जर आपण मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही किंवा बिझनेसमध्ये जात नसतं. हा बघा, तुम्हालाही फॉरेन कंपनीमध्ये ऑफर आहे, तुम्ही फॉरेनमध्ये ऑलरेडी होता, तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट, तुम्ही सहज आज ते सगळं बंद करून सुद्धा तुम्हाला चांगला अजूनही तुम्हाला 5 figures, 6 figures, 7 figures, I don't know how many figures you can get salaries also. But still that is not making attractive for you, isn't it? And you're still back to this town. ही माझी हॉबी पण होती की स्वतःचा काय करायचं आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं आणि मी खूप सॅटिस्फाईड आहे या गोष्टी करून. सॅटिस्फाईड व्हेरी सॅटिस्फाईड विथ दिस. मॅडम, दोन म्हणजे तुम्हालाही विचारतो की तुमचे मिस्टर आज परदेशात राहून आले, तर तुमची भूमिका काय आहे रिफ्यूलला काय नाही, मी त्यांना पाठीशी देणार आणि त्यांचं स्वप्न कोणाला पूर्ण सहकार करणार. सहकार करणार. असे काही वेळ अशी पाळी होत असेल की साहेब जागेवर नाही, अशी पाळी येते कुठे मुंबईच्या बाहेर गेलं किंवा कुठे एखाद्या त्यांना मोठं जॉब मिळालं किंवा एखादा मोठं ऑर्डर मिळालं, तर त्यावेळी तुम्ही त्यांना कसं फेस करता? आम्ही ते जे ऑर्डर देणार ते आम्ही ट्राय करणार की ते कसं फॉलो करायचं. आणि तुम्ही ती भूमिका कशी पाळता? थोडक्यात म्हणजे कसं आहे की मोस्ट ऑफली घरातल्यातनं पण सपोर्ट आहे आम्हाला, असं काय नाही आहे की आणायचं सामान असलं तर ते जर ऑर्डर मोठी असली तर आम्ही ट्राय करतो की त्यांच्यापर्यंत कसं इझिली स्टाफपर्यंत जॉईंट पोहोचायचं. फॅमिली आहे. जॉईंट आम्ही 3 भाऊ आहेत. आम्ही Yes. सगळे एकत्र राहतो आम्ही. अरे वा, सगळ्यांचा सपोर्ट आहे. सगळ्यांचा सपोर्ट आहे. व्हेरी गुड. चर्चा केली, नवीन साहेबांसोबत चर्चा केली आणि बरंच आनंद वाटला की एक माणूस एक हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे, परदेशात शिकून आला, पण त्याच्या पाठीशी जे खरोखर जे पाठिंबा दिलेले व्यक्ती आहेत मिस्टर कदम साहेब आणि आई आहे त्यांची. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. तुम्ही आज तुमच्या सुपुत्रीजींना आज त्यांना परदेशात पाठवून आणि त्या जेव्हा परत आले तर तुमचं काय व्हॉट वॉज युअर रिॲक्शन? तुमचं काय कसं वाटलं की माझा मुलगा परत येतो एवढं शिकून सुद्धा? समाधान वाटलं. समाधान वाटलं? हां. तुम्हाला असं कधी वाटलं नाही की त्यांनी निर्णय चुकीचा घेतला म्हणून? नाही अजिबात वाटलं नाही? नाही, अजिबात वाटलं नाही. आणि ज्या मुलाने निर्णय घेतला तो योग्य घेतला आणि त्या मार्गावर चाललेले आहेत. व्हेरी गुड. म्हणजे सपोर्ट जर माणसाचा असेल की असं निर्णय कोणीही घेऊ शकतो तर हे आपल्यासमोर व्यक्ती बसलेला आहे. साहेब, तुम्हाला तुमचे 2 सुपुत्र अजून पण आहेत आणि अनेक वेळा ते नसल्यामुळे तुम्ही सुद्धा इकडे असता, तर तुमची भूमिका काय आहे रिफ्यूल कंपनीमध्ये किंवा शॉपमध्ये? रिफ्यूल कंपनीमध्ये माझी एकच भूमिका आहे की रिफ्यूलचं नाव मोठं करून, माझ्या मुलांचं नाव मोठं करून मला इथं थोडा हातभार लावावा. हातभार लावा. तुम्ही स्वतः शेतकरी असणार नाही का? शेतकरी काय की सातारामध्ये चांगलं सातारामध्ये आपल्याकडे थोडंसं जवळ गेलं की महाबळेश्वर होत नाही का? एक वेळा एक आकर्षण असतं महाबळेश्वरचं नाही का? तुमच्याकडे सातारा महाबळेश्वर जवळ तर एक शेती सोडून तुम्ही मुंबईला आलात, तर हाऊ डू यू फील? तुम्हाला कसं वाटतं? शेती सोडून मुंबईला आल्यानंतर म्हणजे समाधान तर वाटलंच की आपण काय ना काहीतरी थोडं कुठले ते पावलं टाकण्यासाठी आपण मुंबईला आलेलो आहे आणि काहीतरी करणार आहोत या दृष्टिकोनातून आपण हालचाली करीत राहिलो. हल्लीच्या जगात नवरा बायको आणि मूल एवढंच कुटुंब असतं, पण इथे आम्ही काय बघतोय? नवरा बायको, त्यांचे वडील, त्यांची आई आणि 2 भाऊ, 3 भाऊ आहेत ना? आणि त्यांचीही फॅमिली, म्हणजे एक 10-12 माणसांची फॅमिली आहे. आणि हल्लीच्या काळात दिस इज द ग्रेटेस्ट एक्झाम्पल दॅट एव्हरीबडी शुड फॉलो, बिकॉज दिस फिलॉसॉफी ऑफ हॅव्हिंग अ कंटेंटेड फॅमिली इज गॉन रॉंग. आणि त्याच्यासमोर आमच्यासमोर एक व्यक्ती बसली, त्यांनी आम्हाला पूर्ण अनुभव दिला. येत्या 5 वर्षात साहेब आम्ही रिफ्यूलला कुठे बघू असं म्हणजे एवढं मोठं तुमचं ब्रँड तयार झालेलं आहे, 1-2.5 वर्षात तुम्ही नाव गाजून घेतलेलं आहे चांगलं, तर तुम्ही कुठे स्वतःला बघता येत्या 5 वर्षात किंवा 2 वर्षात? 2 वर्षात तर आता म्हणजे असं वाटलं नाही तुम्हाला कदाचित एखादा अजून एक ब्रांचवर यावं म्हणून असं कधी? ते आता प्रयत्न चाललेले आहेत. नाही, पण तुमचं एवढं मोठं ब्रँड आहे. आधी प्रवीण सर तुम्ही चांगलं उत्तर देऊ शकता की तुमचं एवढं मोठं ब्रँड तयार झालं आहे, तुम्ही चांगलं एक रेप्युटेशनने चालवत आहे, एक कॉस्टली टफ प्रोडक्ट आहे,
आणि तुम्ही त्याला ब्रँड द्याल. तुम्हाला असं कधी वाटलं की आपल्या अजून एक असं एक ब्रांच यू शुड ब्रिंग वन मोर ब्रांच लाईक दिस? नाही, अजून आमचे तर आहेत प्रयत्न करायचे, पण पहिला आम्ही अजून इकडे एक्सपिरियन्स घ्यायचा विचार करतो. अजून एक्सपिरियन्स घ्यायचा. थोडा पूर्ण व्यवस्थित सेटल व्हायचा विचार करतो. त्यानंतर मग परत इथे ज्या अडचणी आल्या त्या पुढे आम्हाला अडचणी येऊ नये आणि मी व्यवस्थित चालवतो. तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिलात यावेळी मी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी देवाकडे हेच प्रार्थना करतो की तुम्ही असंच काम करत राहावं आणि असंच कुटुंब एकत्र म्हणून काम करत राहावं. थँक्यू सो मच. टेस्टर ग्लासेस आहेत. जे नवीन कस्टमर येतात ते नावं वेगवेगळे वाचतात, त्यांना हे कळत नाही की त्याच्यात काय असेल. टेस्ट करायसाठी आम्ही त्यांना एक टेस्टर ग्लास म्हणून देतो. ते आमचे कोल्हापुरी सँडविचेस आहेत. त्यामध्ये स्पेशल मराठीच आहे. त्यामध्ये पनीर, कॉर्न हे सगळे ॲड केलं जातं. चॉप केलं जातं, चॉप ओनियन, कॅप्सिकम, टोमॅटो. हे आमचं रेनबो सँडविच आहे. त्यामध्ये तुम्ही कॉर्न, पनीर. हा आमचा रिफिल स्पेशल पिझ्झा आहे. त्यामध्ये रेड, येल्लो आणि ग्रीन कॅप्सिकम, ऑलिव्स, कॉर्न, पनीर, स्लाइस टोमॅटो, स्लाइस ओनियन आणि बाकी सिझनिंग्स आहेत.